तुम्ही बघितलं असेल की साता समुद्रापार इराणमध्ये एक नेता संपतो आणि भारतातला एक विशिष्ट वर्ग ढसाढसा रडायला लागतो. ज्या नेत्याला स्वतःच्या देशाने कधी मानलं नाही त्याच्यासाठी इथे धार्मिक बांधिलकी दाखवली जाते. इथूनच आपल्याला एक मोठा धडा घ्यायचा आहे. तो समाज चुकीच्या गोष्टीसाठी का असेना पण धर्माच्या नावावर एका मिनिटात एक होतो. आपण मात्र जातीपातीत, प्रांतात आणि माझं काय जातंय याच मानसिकतेत विखुरलेले आहोत. आपली ही एकजूट फक्त धर्मापुरती नसावी. आपली खरी ताकद आहे हा देश आणि आपलं संविधान. ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आदर राखत एक होणं ही काळाची गरज आहे. हे एवढे रस्त्यावरती का ओरडत फिरतायत? तिथल्या लोकांना तो हुकुमशहा वाटत होता आणि आपल्या इकडच्या लोकांना तो देव वाटतोय. आहे ना अजब मानसिकता. जो समाज विखुरलेला असतो ना त्याला कुणीही विचारत नाही, पण जो समाज देश, धर्म आणि संविधानासाठी एकवटतो त्यालाच जग मान देतं. त्यामुळे शिका आणि देशासाठी संघटित व्हा. जय महाराष्ट्र.